बॉलर मैदानावरती टीम आंबे शिवसंघाकडून सलामीसाठी आलेत। वैभव खाकरे आणि ओमकार मोरे हे दोन विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत। स्ट्रायकर वरती तुम्ही ओमकारला पाहता, मागच्या मॅच मध्ये वैभवने देखील चांगली खेळी केली, परंतु आता 30 खेळी अपेक्षित असे। दुसरीकडे तुम्ही पाहताय संघ मैदानाच्या आतमध्ये जांभिवली संघ पाहायला मिळतोय। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। जांभिवली बी सामना स्टार्ट। पहिला वेगवान बॉल, लेंथ थोडीशी चुकीची होती, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलं। अवंत दाबेनं या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय। धाबा संख्या 1 वरती आंबे शिवसंघ पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 58 धाबा त्यानं चेस केला। दुसरी लढत तुम्ही पाहिली, जांभिवली संघाने 58 धाबा डिफेन्स केला, म्हणजे दोन्ही संघाने 58 धाबा केलेले आहेत, त्यामुळे ही लढत फार महत्वाची आहे। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। शॉट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डरने चांगला प्रयत्न केला, त्या ठिकाणी रन्स मात्र 1 प्राप्त केली। सिंगल बरोबर इथे ओमकार मोरेचं अकाउंट ओपन झालं आणि धाबा संख्या 2 धाबेवरती। यावेळीचा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला। आज या ठिकाणी शेवटची रात्र आणि खरं तर आज प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत, सगळ्यांचं आपण स्वागत करू। यावेळीचा चेंडू चांगला, यावेळेस अजून एक डॉट बॉलची समाप्ती झाली। यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय। धक्का नंबर पहिला मैदानावरती बाद झालाय। वैभव फार मोठी विकेट बघा, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट शॉट सिलेक्शन झाले नाही आणि फिल्डर इथे होते। क्षेत्ररक्षक मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। धक्का लागला पहिला आंबे शिवसंघाला। टोटल जर या ठिकाणी आपण पाहिली धाबा फळकावरती धाबा सध्या तरी आपण पाहतोय एकूण स्कोर आमचे स्कोरर सांगतायत आम्हाला 2 धाबा लागलेत, 1 गडी बाद झालाय। काय सुंदर षटक फेकलं। सुरुवातीला पहिला चेंडू वाईट आला आणि त्यानंतर कमबॅक झालं। पुन्हा चांगला बॉल, बॅटची एज होती, विकेट मिळू शकली असती, परंतु इथे विकेट कीपरनं हा झेल मिस केलाय आणि एक सिंगल त्यावरती प्राप्त झाली। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना सोनूने फक्त 3 धावा दिलेत तर 1 फलंदाज बाद केलाय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। चेंडू शिल्लक आहे कदाचित, कारण पहिला वाईट चेंडू होता, त्यानंतर आता 1 सिंगल 2 डॉट विकेट आणि आता डॉट, त्यामुळे 1 बॉल शिल्लक असेल। चला टीम जांभिवली एकत्र येऊ नका, लक्ष द्या। बघा 3 षटकामध्ये जर 15 मिनिटं समाप्त झाली तर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये 1 फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल, त्यामुळे प्रत्येक बॉल मध्ये तुम्ही एकत्र येऊ नका, लक्ष असू द्या टीम जांभिवली, कारण वारंवार ही सूचना द्यायला नकोय। वेळ समाप्त झाला तर तुम्हाला डायरेक्ट पेनल्टी लागेल। धाबा संख्या सध्या आपण पाहिली धावपडकावरती धाबा लागल्यात त्या 3। पहिलं षटक मार्गस्थ असताना बॉल चांगल्या समोर खेळतात, मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग झाली, रन्स प्राप्त झाली। 1 डबल साठी हो, बॅकअप मध्ये जोपर्यंत काढू लाभेल तोपर्यंत इथे दुसरी धाव घेताना रन आउट, काहीच आवश्यकता नव्हती आणि आकाशला मात्र मैदान सोडावं लागेल। धाव संख्या 4
2 गडी बाद. धाबसंख्या तुम्ही पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धाबा लागलेत. बघा एका ओव्हरसाठी वेळ गेला 6 मिनिटाचा, त्यामुळे संघ जांभिवली लक्ष असू द्या. आता येणारे 2 षटक तुम्हाला 9 मिनिटांमध्ये फेकायचे, ही गोष्ट देखील लक्ष असू द्या. फुलटॉस चेंडू होता, फायदा उठवू शकले नाहीयेत, परंतु बॉल चाललाय अगदी वेगवान स्ट्रोक. यावेळी लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेषा बाहेर येतोय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार चौकारानंतर टोकला मिड विकेटच्या डोक्यावरनं. शिंदे सरांची अनोख्या शैलीमध्ये इशारा. षटकार क्या बात है, शिंदे सरकार. षटकार आला आणि षटकाराबरोबर आता वेगवान स्कोर पाहायला मिळतोय. पुन्हा प्रहार, यावेळेस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, थोडेसे दूर राहिलेत, तोपर्यंत 2 धाबा वेगानं कंप्लीट केल्या. 2 धाबेने संघ फार वेगवान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एकूण आता 3 चेंडूमध्ये 12 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या. आता धावसंख्या आपण पाहिली तर सध्या 16 होती. 2 गडी बाद 16. षटक क्रमांक 2 फेकलं जाते. या षटकामध्ये खरं तर गोलंदाज जय पाटील बती आक्रमण केले, टार्गेट केले जय पाटीलला, कारण धाबांची आवश्यकता आंबेशिव संघाला. फुल टॉस चेंडू, नो बॉल आणि त्यावरती प्रहार लॉंग लेगच्या डोक्यावरनं बिगीट षटकार. षटकार आलाय नो बॉल वरती आणि आता 1+6 अशा प्रकारे 7 धाबा मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धाबा 2 गडी बाद. असं वाटलं की आता टीम खरं तर मैदानावरती जांभिवली संघाचं वर्चस्व राहील की काय, परंतु अचानक मॅच मध्ये हा चेंडू प्रीटचा आहे, परंतु इथे पाहायचं एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल आली आणि सिंगल बरोबर टीमची टोटल आता धावा फटकावरती 24 धाबा.
डॉट चेंडूची समाप्ती मागच्या बॉलवरती आपण पाहिलं खरं या ओव्हरमध्ये दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला 9 बॉलवरती एक षटकार देखील पाहिला आपण. खरं तर सर्व काही घडलंय ओव्हरमध्ये. 4-5 चेंडू फेकलेत आणि जवळजवळ 20 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा प्रहार, बॉलला पाठवलाय ढगात, सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार ठोकले मैदानावरती आणि या षटकाला मी मगाशी सांगितलं टार्गेट केलं 26 धावेचं. हा षटक खरं तर या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आणि 30 धावा आतापर्यंत आपण पाहतो 2 षटकामध्ये. चला टीम मीटिंग नकोय, जांभेली संघ लक्ष असू द्या. वारंवार प्रत्येक षटकामागे तुम्ही टीम मीटिंग करू शकत नाहीये आणि आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फडकावरती धावा लागल्या 30 रन्स, अर्थात 15.00 ची सरासरी गाठत असताना 30 धावा केल्यात. दिला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा. आता हळूहळू आज शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये अर्थात मेगा पिनाले मेगा फेस्टिवल जोवेलीकर चषकातली अंतिम रात्र आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. षटक क्रमांक 3 संदेशचा वापर केला संदेश शिशवे. हा चेंडू फटका चांगला आहे. यावेळी मात्र बॉल बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये पहिल्या टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. विष्णू शिंदे सरांसाठी या ठिकाणी प्राइज झाले 200 रुपये. 200 रुपयाचं प्राइज या पंचांसाठी आलंय. मनोज दादा ठाकरे आणि भास्कर दादा ठाकरे यांच्या वतीनं शिंदे सरकार आपल्यासाठी 200 रुपये. चौकारालय संदेश देखील स्वागत केलं. संदेश शेषवेपती आक्रमण केलं. पुन्हा चांगला चेंडू ब्लॉक मध्ये फेकण्याचा प्रयत्न, सरळ दिशेने खेळला बॅक टू द बॉलर. सरळ चालला स्क्रीनच्या समोर. एक धाव मिळाली, दबाचा प्रयत्न नाहीये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. यस चेक करावं लागेल. या ठिकाणी तिसरे पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की या बॉलवरती जी धाव घेतली आहे त्यामुळे चेक करावं लागेल हा खेळाडू पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सुरक्षित आहे की नाही. तर खऱ्या अर्थाने आमचे लहान प्रेक्षक खऱ्या अर्थाने लहान आयोजक इथे सर्व उपस्थित आहेत. 1 मिनिट दादा यांचं नामोल्लेख होणं देखील गरजेचं आहे. फलंदाज बाद झाले बघा या डिसिजन मध्ये. तिसरे पंचाने हा फलंदाज बाद दिलाय. दिव्यांश आहेत, त्यानंतर वेदिका आहे, आमची नाव्या इथे आहे, नित्य देखील आहे, देवांश आहेत, ललित आहेत, युवांश देखील आहेत. ही सर्व
आमची लहान मंडळी लहान आयोजक इथे उपस्थित आहेत, नैतिक देखील इथे उपस्थित आहेत. वळूया आपण सामन्याकडे. योगेशजी मडवी सरांचा आवाज ऐकूया. यावेळी अजून एक धक्का LBW लेग बी फोर अजून एक सफलता प्राप्त केली मैदानाच्या आतमध्ये संदेशनं आणि धक्का लागला मैदानावरती चौथा. चला विनंती असेल जय हनुमान ढोके आणि मोहपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तो बिलकुल संदेश ने खरं तर मॅच मध्ये कमबॅक केला आणि धावसंख्या तुम्ही पाहिली. धावपडकापती धाबा सिंगल न पुढे जाईल. धावपडकापती धाबा 36 रन 36 धाबा. षटक क्रमांक आपण पाहिलं खरं तर इथे संदेश चला स्पीडअप करा पंच लक्ष द्या कारण वेळ भरपूर चाललाय मॅच मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय श्रीपत धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. विकेटचं बटन फलंदाज झालंय बाद. मध्ये खरं तर मैदानावरती आहे आज संदेशनं सगळ्यांना इम्प्रेसिव्ह केलंय. सुरुवात त्याच्याकडनं पहिला बॉलवरती चौकार पाहायला मिळाला परंतु त्यानंतर त्यानं मैदानावरती विकेट प्राप्त केलेत आणि आता धावसंख्या 36 लॉस ऑफ 5 विकेट.
तर षटक क्रमांक आपण पाहिलं तिसरं फार सुंदर पाहायला मिळते. 3 विकेट आल्यात ऑलरेडी ओव्हरमध्ये. एक रनआउटची विकेट आपण पाहिली. हा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. अर्थात हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन्स तुम्ही पाहिली. धाबा फटकापती धाबा सध्या 37 रन पाहायला मिळतात. 37 लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 7 धावा संदेशने देखील खर्च केलेत, परंतु त्याच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आलेत. 1 रनआउट आणि 2 त्याच्या अकाउंटमध्ये. हा चेंडू समोर स्क्रीनच्या अगदी वेगवान स्ट्रोक. बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेनं या ठिकाणी धावा झाल्यात त्या 39 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अर्थात प्रति षटक 13 ची सरासरी मेंटेन ठेवत असताना धावसंख्या 39 5 गडी बाद. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष आदरणीय दिनेश दादा भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. चला ढोके संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल मोहपाडा या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बघा टीम दोन्ही संघ आणि पंच देखील लक्ष द्या. वेळ घेत आहेत खेळाडू भरपूर. चला शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाल्या. बॉलिंग ट्रॅक मध्ये तुम्ही पाहणार शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी असेल. पहिला चेंडू इथे हवेत आणि विकेट किपरने झेल टिपलाय. विजयचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिला बॉलवरती सूरजला सफलता प्राप्त झाली. रन संख्या आपण पाहिली सध्या 39 वरती 6वा गडी बाद झालेत. खते एका पाठोपाठ विकेट चालल्यात. रन रेट जर तुम्ही पाहिला 13.00 होता, परंतु एकीकडे विकेट टिकत नाहीयेत परंतु धावा त्यांच्यासाठी येत आहेत. परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा जरी आल्या तरी 50 धावा होतील आणि 50 धावा झाल्या की एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्या दोन्ही सामन्यामध्ये आपण पाहिले दोन्ही संघांना 58 सामन्यामध्ये धावा करून जिंकलेले आहेत. त्यामुळे या लढतीमध्ये ही सेकंड राऊंडची लढत आहे. त्यामुळे एकमेकाविरुद्ध खेळताना कशा प्रकारे सामना होणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौफेर आपण पाहिलं. प्रेक्षक आता हळूहळू वाढत चालले आहेत. तर सगळ्या प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आइए स्वागत आहे. मिड विकेटच्या डोक्यावरनं हवाई यात्रा बॉलला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. षटकार. पाहिलं पंचांसोबत डान्स करताना तेजसला पाहिलं. पहिला बॉल वरती षटकार टोकणारे खेळाडू हे फार वेगळे असतात. सातत्याने टेनिस क्रिकेट पाहिलं असेल, इंटरनॅशनल क्रिकेट पाहिलं असेल. पहिला बॉल वरती षटकार टोकणारे खेळाडू आणि हा खेळाडू आपण तेजसला पाहतोय. आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये 142 षटकार झालेत. हे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात आले आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे.
पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॉल चेंडूचा संपर्क नव्हता, विकेट किपर मिस, परंतु बॉल चाललाय फाईन लेगला, सीमारेषा बाहेर, पंचांचा सिग्नल, 22चा हा चौकार. खरं तर साथ दिली आहे, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि चौकाराबरोबर टीमची टोटल 49 होती. विकेट जरी पडत असल्या तरी रन रेट थांबत नाहीये. 49 होती आता धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, ताकदीचा प्रचंड वापर केलाय, परंतु बॉल बॅटचा कनेक्शन करता आलं नाहीये. आणि यावेळी स्वतः डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा चौकार, एखादा षटकार हा आंबेशू टीमच्या पाठीराख्यांना अपेक्षित असेल, कारण टार्गेट चांगलं होणार मैदानावरती. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आंबेशू संघाने 58 धाबा चेस केल्या होत्या, परंतु दुसरीकडे जांभेली संघाने 58 धाबा डिफेन्स केल्या. तो दोन्ही संघ हेलिकॉप्टर लगावला, सरळ दिशेने चाललाय, स्टेट ऑन दी स्टेट, सरळ दिशेने चेंडू फील्ड झाले. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि 2 धाबा पूर्ण झाल्या. 2 धाबेनं तिसरी धाबेचा देखील प्रयत्न होता, परंतु येथे एक खेळाडू रनआउट झालेत. नरेश बॅक टू द डगआउट आणि 2 धाबेने संघ पोहोचलाय, अर्धशतक झालाय टीम आंबिवली संघाचं. 7 गडी बाद 51 धाबा. पण चेक करणार आहोत. चला सामने देखील स्पीडअप करायचे आहेत, कारण की आयोजकांच्या वतीने वारंवार सूचना येते की आज जरी सामने 4 षटकांचे असतील तरी देखील जास्त वेळ होत आहेत. त्यामुळे विनंती असलेल्या संघांना देखील, चला मोहपाडा संघ आणि ढोके संघाचे संघनायक देखील इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. बघा स्क्रीन मध्ये एकदम ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन असेल तो तुम्हाला स्वीकार करावा लागेल. आणि ऑन फील्ड अंपायर डिसिजन डीके सर 2 धाबा आल्या. 2 धाबेने संघ पोहोचतोय पुढे. आता धाबा फलकावरती 51 धाबा तुम्ही पाहिल्यात, 51 रन. आणि आता शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू टार्गेट सेट केला जाणार. ज्या तेजसनं पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत डावाला सुरुवात केली तो तेजस स्ट्राईक एंडला होता. चेंडू चांगला गुडले स्पॉटला होता. रन्स घेण्याचा प्रयत्न धावचीत झाले. अजून एक खेळाडू 8 गडी बाद. खरं तर इथे धाबा झाल्यात त्या 51 आणि 52 धाब्याचं टार्गेट उभं केलंय जांभिवली टीमच्या समोर या मॅच मध्ये. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत, मोहपाडा आणि ढोके. श्रीपत धुळे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही संघनायक देखील इथे उपस्थित आहेत आणि 4 षटकांचा सामना असेल. जय हनुमान ढोके आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच मोहपाडा. छापा असा कॉल आहे आणि आलाय तो म्हणजेच काटा. टॉस जिंकलाय मोहपाडा या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. समोर ढोके संघ आहे. ढोके संघाला हे मैदान लकी आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? 4 षटकांच्या मॅच मध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये आम्ही 40-45 टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. जोविलीकर चषकाचं आयोजन अंतिम रात्र आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप चांगलं आहे. पहिल्यांदाच खेळतो आम्ही ग्राउंडवरती. आयोजन खूप चांगलं आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील. आमच्यासोबत कार्याध्यक्ष देखील आहेत दिनेश दादा. नक्कीच खूप चांगले मैदान आहे, तेवढीच चांगली स्पर्धा आपण पाहतोय या सीझन मध्ये. खऱ्या अर्थाने या संपूर्ण बदलापूर नगरीमध्ये भरपूर मोठ्या संख्येने नाईट स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. या संपूर्ण संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? आमचे असोसिएशन बदलापूर आम्ही चांगले कार्यकर्ते, त्याच्यामुळं 40च्या 40 टीम बदलापूरच्याच खेळतात जवळजवळ.
क्या बात आहे. नक्कीच तुमच्या संघाला देखील शुभेच्छा असतील, कारण की या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मोहोपाडा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मोहोपाडा या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गुरुनाथ दादा इरमाळी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. बनवल्यात आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चेंज द गेम जांभिवली बी या टीम समोर. योगेशजी मडवी आपण एक मिनिट या आमच्या कॉम्बॉक्समध्ये. योगेशजी मडवी, योगेश सर, योगेश मडवी सर एक मिनिट या आपण आमच्या कॉम्बॉक्समध्ये. बावन्न धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 24 चेंडूंमध्ये 52 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. स्ट्राईक इनला फलंदाज संदेश पहिल्या चेंडून ड्राईव्ह करतायत. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये. चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होते. बॅटिंग करणाऱ्या जांभिवली बी या टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 1. यावेळी ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत मिड विकेटला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. चेंज द गेम जांभिवली बी या टीमला. बहुत बढ़िया रोशन सर. बात करेंगे तो यहाँ पर से समीकरण की बात करेंगे, थोड़ा सा कठिन है लेकिन नामुमकिन नहीं. यहाँ पर तैयार गेंदबाज है. ओ कमाल का गेंद यहाँ पर है. तेज तरार देखिए यहाँ पर चारों खाना चीत करते हुए. जहाँ तक देखिए बात कर लेंगे टारगेट की, अगर बात कर लिया जाए तो यहाँ पर से
बहुत बढ़िया देखिए यहाँ से बात करें 51 के टारगेट है लेकिन अभी तक देखिए यहाँ से मुश्किल बनाकर ओ जड़ में देखिए यहाँ पर बाल बाल बचे यहाँ पर बाल बाल बचे नजदीकी मामला से कमाल के गेंदबाजी यहाँ पर जितना भी सराहना किया जाए ओ ये चलिए भाई तेज तरार यहाँ पर छलनी छलनी करके देखिए गेंद यहाँ पर निकल रहा है यहाँ पर से 3 रन के बाद यहाँ पर बगैर किसी नुकसान से 4 ओवर का मुकाबला यहाँ पर मैच नंबर देखिए 40 चलता हुआ यहाँ पर तैयार रहेंगे फिर शेख बार गेंदबाज है 19 गेंदे देखिए यहाँ से ना कितना 19 गेंदे देखिए अभी भी बचा हुआ यहाँ पर कठिन है लेकिन नामुमकिन नहीं यहाँ पर तैयार फिर शेख बार गेंदबाज है ओ फिर शेख बार देखिए जड़ में रखते हुए यहाँ से क्या रफ्तार देखिए यहाँ से क्या गति का इस्तेमाल कर रहे हैं यहाँ से और इस गति रफ्तार से देखिए परेशान कर रहे हैं यहाँ पर परेशानी का सबब देखिए अभी भी 18 गेंद 49 का जरूरत है चलते हैं थोड़ा टीजे के पास कमाल के देखिए कमाल धमाल के यहाँ पर गेंदबाजी चलता हुआ तैयार गेंदबाज फिर शेख बार और दूर रखते हुए यहाँ से अंपायर देखिए अनोखा अंदाज देखिए यहाँ पर विष्णु सिंधे सर वाइड देखिए यहाँ से देते हुए यहाँ पर अब रंग में आते हुए आना चाहिए यहाँ पर कहते ना हर इंसान अपनी जिंदगी में हीरो हैं कोई अपनी अदा से कोई अपनी कला से कोई अपनी ताकत से वाइड आया है संदेश देखिए बात करेंगे पिछले मैच में अच्छा शुरुआत और सोनू ने देखिए अच्छा फिनिश किया था ओ इस मरतबा देखिए एकदम बांध कर रखे हैं क्या गेंदबाजी हो रही है यहाँ पर मयूर देखिए यहाँ से आग उगल रही है यहाँ पर पहला ओवर देखिए यहाँ से अच्छा तरह से यहाँ पर देखिए लेग 22 रन आने के साथ साथ है सेकेंड ओवर देखिए चलता पहला ओवर में भी देखिए रन नहीं आया अच्छा खासा हाँ दूसरी ओवर में भी देखिए दिक्कत बनते जा रहे हैं यहाँ पर 51 के जहाँ टारगेट है और देखिए 5 रन बनाए हैं अभी भी देखिए यहाँ से बात करेंगे 47 की जरूरत है और 17 गेंद और ये 2 बैटर हैं शायद पिछले मैच में अच्छे बैटिंग किए थे क्या अपने टीम के लिए एक्रॉस देखिए थोड़ा सा सफल होकर एक्रॉस खेलने के यहाँ पर और चूक हुई भाई यहाँ से नजरें हटी तो दुर्घटना घटी चुकीला माफी नहीं आता हुआ 4 रन कमाल का देखिए ओवर स्पेल यहाँ पर ऊंचाई तो भरी यहाँ पर लंबाई की कमी यहाँ से फील्डर जब तक भाग कर जाते तब तक देखिए पहला रन दूसरा भी आया ना ओ ये चलिए भाई यहाँ पर नाराजगी जताते हुए
ओवर थ्रो, काफी रन लुटाते हुए यहाँ पर रन आया। 3 रन देखिए यहाँ से आता हुआ यहाँ से, और 3 रनों के साथ साथ है कितना हो गया 3 के साथ साथ 3 रनों के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 12 रन से। और अभी देखिए 39 की जरूरत है यहाँ से। 39 पाहिजे, 51 टारगेट है ना बाबा, काय आहे? चलिए माफी चाहेंगे, यहाँ पर 52 का टारगेट था। अमर थोड़ा सा ध्यान दीजिए। और फिर से एक बार देखिए तो मैं और वही नज़ारा आ रहा है यहाँ से। विकेट तो यहाँ पर चेक करना चाहते हैं पहले यहाँ पर कि कौन सा बैटर आउट है। रील में सोनू आउट है या संदेश आउट है। एक तरफ से तो सोनू, यहाँ पर सोनू तो कंफर्म है, थोड़ा वहाँ देखना चाहेंगे। मैन अंपायर देखिए स्क्वायर लेके अंपायर ने थोड़ा डीआरएस लिए हैं, देखते थोड़ा डिसीजन पेंडिंग, यहाँ पर इंतजार वेट में हम रहेंगे। देख रहा है क्या कुछ? क्या हुआ सर? आदरणीय रमेश दादा धुळे यांना विनंती असेल श्रीपत दादा धुळे यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। श्रीपत दादा धुळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। तो चलिए बात करेंगे। देखिए संदेश नॉन स्ट्राइक पर रह जाएंगे। सोनू देखिए पहले स्ट्राइक छोड़ दिए थे, और जहाँ पर सोनू का विकेट तो है लेकिन नए बैटर स्ट्राइक पर रहेंगे। वही चेक किया जा रहा था यहाँ पर, क्योंकि नए बल्लेबाज यहाँ पर स्ट्राइक पर जाएंगे। सोनू देखिए यहाँ पर कंट्रोल नहीं रख पाए यहाँ पर, और तब तक देखिए बात करेंगे यहाँ पर टेनिस क्रिकेट .in लाइव। देखिए इनकी यही खासियत है, इनकी यही क्वालिटी है, इनकी यही काबिलियत है। अभी भी देखिए इन्होंने टेनिस क्रिकेट में अपने दबदबा, अपने हुनर, अपनी काबिलियत से देखें। ओ ये चलिए क्या पिकअप शॉट दिया था यहां से, और नए बल्लेबाज देखिए आते आते इन्हें भी जाना पड़ जाएगा जय पाटिल। और क्या कमाल का कैच था भाई, फील्डर की तारीफ करना होगा। सुमित थे फील्डर भाई, इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना।
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय विकासजी संभाजी धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय विजय धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. कमाल का देखिए ऊपर निकलता हुआ मयूर के खास करके देखिए गेंदबाजी रन आया था, चौका आया था, उसके बाद देखिए मिस फील्डिंग से तीसरा रन आया था, लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर रनआउट से विकेट गंवाए और अपने आप को कंट्रोल नहीं कर पाए. उसके बाद जो जय का कैच यहाँ पर लिया गया, ओ मुझे लगता है कहा जाता है ना कैचेस विन द मैचेस है. और उसके साथ साथ देखिए करंट रन रेट अब 19 के ऊपर पहुंचा दिया, 13 रन आया है. और अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 39 रनों की जरूरत है और 12 गेंद बचा यहाँ पर. अक्सर देखिए 12-35 12-40 बनता रहता है, लेकिन जब तक संदेश मैदान पर है देखते हैं तब तक उम्मीद है. चलिए थोड़ा फील्डिंग में थोड़ा चलबाजी कीजिए. बात है, दिल दे दिया भाई यहाँ पर, लेकिन मोहब्बत में दिल टूटता है, मेहनत में रिकॉर्ड टूटता है. अगर यहाँ पर 39 रन बनाना है तो मेहनत करना होगा भाई. जो मेहनत देखिए हमारे ऑर्गेनाइजर ने यहाँ पर किए हैं, जो हमारे यहाँ पर पाला दादा माली से लेकर सुरेश दादा धुले से लेकर, हाँ यही देखिए काम करना होगा. रिवर्स स्विच हिट देखिए, आउटफील्ड काफी तेज है क्योंकि मोहब्बत में दिल टूटता है और मेहनत में रिकॉर्ड टूटता है. यहाँ पर चौका तो आया है, समीकरण बदलेगा. यहाँ पर 11 गेंद 35. इतना हर बड़ा सफर छोटे कदमों से शुरुआत होता है. यहाँ से भला इस शुरुआत देखिए यहाँ पर थोड़ा सा धीमा था, लेकिन उसके बाद है संदेश देखिए मैदान पर इनका रहना ये बता रहा है. 11 गेंद 35 है और जिक्र हमने ये किया था कि 11-35 12-35 12-40 से सब बनता है, लेकिन बनाने वाले चाहिए. क्या संदेश ओ लेफ्ट हैंड गेंदबाज है भाई, दिक्कत बनेगा थोड़ा सा यहाँ पर. नूर अहमद देखिए आपने देखा होगा इस सचिन में, देखिए अफगानिस्तान से विलंब करते हैं यहाँ पर और खास करके लेफ्ट हैंड में चाइनामैन गेंदबाज होते हैं. हमारे कुलदीप यादव को भी देखिए यहाँ से रशीद खान से भी बेहतर इस वक्त आईपीएल में विकेट चटका रहे हैं यहाँ से. और उसका फायदा देखिए यहाँ पर संदेश को देखिए नुकसान थोड़ा सा कीमत भुगतना पड़ता हुआ. ओ पिकअप कर दिया देखिए, ज्यादा समय ये शांत नहीं रहेंगे भाई. यहाँ से 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक दीजिए. देखिए संदेश दे रहा है भाई यहाँ पर कि जंगल के सूखे पत्ते के जैसे बनो भाई, खुद तो जलो पूरे जंगल में आग लगा दो. और इस वक्त आग लगाता हुआ और इनसाइड आउट देखिए. उसके बाद यहाँ पर कमाल के बल्लेबाजी देखिए, क्लास दिखाते हो. लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया. कहीं ये खराब फील्डिंग मैच से करना दे. टाटा बाय बाय. पार्किंग लिखे, टेक्निकल इलेक्ट्रिकल से चलिए. प्लॉट जो प्लॉट लाइन अब दिख रहे हैं यहाँ पर एक टावर पर देखिए, यहाँ से मुझे लगता है एक टूटा है, ब्लास्ट हुआ है या पार्किंग हो रहा है. देखिए यहाँ से अंपायर तो इतना भाग कर आ गए. चलिए जो बाजू में फील्डर थोड़ा सा मुझे लगता है वहाँ से भी आप भी दूर रहे तो बेहतर रहेगा. थोड़ा समय के लिए ठीक रह सकते हो. और जो दर्शक है देखिए यहाँ पर, वहाँ देखिए थोड़ा सा क्या ज़्यादा पार्किंग कर रहा है. अगर शांत है तो रहने दीजिए. नहीं, फील्डर बता रहे हैं कि ठीक ठाक है. होता है भाई, इसलिए कहा जाता है ना खुद को हमेशा चार्जिंग रखो. अब टेक्निकल टीम जाकर पहुंची यहाँ पर. कुछ समय के लिए देखिए मैच रुकेगा यहाँ पर और समीकरण की थोड़ा जानकारी हम आपको दे देंगे. यहाँ पर 28 रन बनाए यहाँ पर
इथे आपण सन्मान करूया. सागर धुळे यांच्या शुभ हस्ते आपण विकास शेठ संभाजी धुळे साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया. 7 गेंद के बाद करेंगे 24 की अभी भी जरूरत है यहाँ से. त्यानंतर आपण आदरणीय बळीरामजी धुळे साहेबांचे इथे सन्मान करूया. बळीराम धुळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. मच्छिंद्र धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. आदरणीय मनोहरजी धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गुरुनाथजी इरमाळी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सागर धुळे यांच्या शुभ हस्ते आपण गुरुनाथ दादा इरमाळी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. गुरुनाथजी इरमाळी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. ओल्ड टू कॉम्बॉक्स बाबूशा. विजय धुळे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सुरेश दादा धुळे यांच्या शुभ हस्ते आपण विजय धुळे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. तो चलिए बात करेंगे 6 गेंद की 23 की जरूरत है टीम का. इसका 29 बनाए यहाँ से. विजय धुळे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय आणि त्यानंतर आपण मनोहरजी धुळे साहेबांचा देखील सन्मान करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. तुषारदादा धुळे यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. या आपण आपला विशेष सन्मान केला जाईल. मनोहर दादा धुळे यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. नाव बॅक टू क्रिकेट ऑन गोईंग मॅच कडे आपण वळूया. जांभिवली बी आणि आंबेशिव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. तो चलिए बात करेंगे 6 गेंद 23 की जरूरत है. मुकाबला देखिए थोड़ा सा एक तरफा यहाँ से बनते जा रहा है. यहाँ से तैयार गेंदबाज देखिए फिर से यहाँ पर होंगे. सुमित देखिए क्या इतना बड़ा. चलिए चलिए भाई समय ज्यादा मत लीजिए. अंपायर क्या चीज का यहाँ पर है. बहुत बढ़िया. देखिए इतना अच्छा देखिए फ्लड लाइट से यहाँ पर ऑन हुआ है. एक टावर ना होने के बावजूद भी देखिए कितना अच्छा. देखिए बैटर ने भी सहमत हो गई और आउटफील्ड देखिए यहाँ की मिट्टी भी देखिए एकदम से वाइट है. अब ये देखते हैं यहाँ से अंपायर देखिए यहाँ पर बताए कि लाइन पूरी तरह से क्लियर नहीं था. यहाँ से जो थोड़ा डाउटफुल था वो बैटर को यहाँ पर बेनिफिट फायदा मिलता हुआ. यहाँ से बेनिफिट फायदा देखिए यहाँ से जोविली का ट्रॉफी देखिए बड़ा तेजी से चलता हुआ फाइनल नाइट देखिए यहाँ से. और इसमें देखिए मेहनत काफ़ी यहाँ पर सागर दादा धुले लीजिए, सुनील दादा धुले, रमेश दादा धुले, तुषार दादा धुले देखिए, सुनील दादा धुले यहाँ पर खूब मेहनत ली. यहाँ पर
यहाँ बात करेंगे यहाँ पर इनसाइड एशिया देखिए लेकर गया, यहाँ पर अंदरूनी हिस्सा लेकर गया और 4 रन आता हुआ। ये 4 रन देखिए ज़्यादा यहाँ पर मुश्किल नहीं बनाएगा, अभी भी 19 की जरूरत है यहाँ से। उसको रहाने रह गया ना, वो आगे भाग जाता है। उसका रहाने रह गया ना, वो भी आगे भाग जाता है जरा। नहीं तो वो रघुवंशी अच्छा इसमें इधर वो काम कर रहा था, इधर रहाने मांगता था। रघुवंशी खेल रहा है ना, वही बोला ना। तो चलिए बात करेंगे, तैयार फिर शेख पार हो जाएंगे गेंदबाज है। ओ ये चलिए यहाँ पर फिसलना मना है भाई। 3 ओव्हर देखिए बात करेंगे तो डोके टीमचे रुपेश भोईर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। डोके या टीमचे रुपेश भोईर। यावेळेस फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। अच्छा मार रहा है, अच्छा मेरे को भगा रहा है, लेकिन ये दूसरा तरफ से रहाने उसको सपोर्ट कर रहा है ना। अगला भी उसका वेंकटेश ही रहेगा। मुकाबला देखिए कहाँ था कहाँ पहुंचा थी यहाँ पर से। और संदेश को देखिए बात करेंगे यहाँ से विकेटिंग का गिरने के साथ साथ देखिए अब 2 गेंद 15 एक तरफ से मुकाबला देखिए बात करेंगे। झोली से यहाँ पर खींच ली, यहाँ पर अब थोड़ा सा चेंज हो गेम देखिए जाम्बुडी टीम के लिए थोड़ा सा कठिन बन जाएगा यहाँ से। ओह ये चलिए भाई यहाँ से देर हो गया आने में बहुत, यहाँ से 6 रन आता हुआ मैच के करीब जाकर, लेकिन कोशिश करते रहिए। अगर एकाग नो बॉल आ गया 1+4 आ गया, क्योंकि अभी देखिए 9 रनों की जरूरत है और जहाँ पर देखिए गेंदे रह जाएगा, सिर्फ एक ही गेंद रह जाएगा यहाँ पर से। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय विलाजी खरे उद्योजक समाजसेवक आदरणीय विलाजी खरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये। तो चलिए आंबे सिवर टीम का कांग्रेचुलेशन बहुत देना चाहेंगे। जाइए आप डिनर करके आराम से आइए, रात के अंतिम मुकाबला के लिए यहाँ पर आज का लॉर्ड्स का बात करेंगे। यहाँ पर 2 मुकाबला जीतने के साथ साथ है बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर सुपर 12 में देखिए पहुंचता हुआ एकदम से, लेकिन अब देखिए फ्रेश मुकाबला देखिए जहां पर मोहपाड़ा टीम ने देखिए टॉस जीते यहाँ से और ढोके के खिलाफ देखिए मुकाबला है। तो चलिए दोनों टीम तुरंत मैदान पर उतरी और मैच के मैन ऑफ द मैच की तरफ थोड़ा नजर घुमाएंगे। अम्बेसिव टीम के देखिए बल्लेबाजी की तरफ सबसे पहले जाएंगे और उनके बल्लेबाजी में यहाँ से मयूर देखिए खास करके गेंदबाजी भी अच्छी रही और 24 रनों का देने के इनिंग्स रहा पर 7 गेंद के पर, और वो देखिए एक सफलता भी लिए थे 9 रन खर्च करके यहाँ पर। मयूर आज ये मैच का मैन ऑफ द मैच है। ये दुनिया भी गोल है, मयूर का देखिए डबल रोल है यहाँ से। तर मयूर ठरला मॅन ऑफ द मॅच आणि मी सन्माननीय विलासजी खरे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभाचे मयूरला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचं आहे। या सामन्याचा हिरो मयूर दमदार प्रदर्शन आंबेशू संघाने केलं। 2 सामने जिंकून खरं तर आंबेशू संघ आजच्या या गटातून अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय।